मग अलीकडच्या काळामध्ये भारत देश असेल, पाकिस्तान असेल किंवा बांगलादेश असेल, या देशाच्या इस्लामिक लोकांचा जर आम्ही विचार केला गेला तर मला थोडंसं स्पष्ट या विषयावरती बोलावंसं वाटतं. तो असा की या लोकांमध्ये इस्लाम धर्माचे अनुयायी म्हणून पात्रता आहे. हे लोक इस्लाम धर्माचे अनुयायी आहेत, परंतु या लोकांनी इस्लाम धर्माचे अनुयायी म्हणून वावरत असताना, जगत असताना इस्लामिक संस्कृतीचा स्वीकार करणं ही खूप गरजेचं आहे. प्रचंड धाडसी विधान करतोय मी, कारण या राष्ट्रातील लोकांनी इस्लाम धर्माचे अनुयायी म्हणून ही माणसं मिरवत असतात, परंतु हे लोक इस्लामी संस्कृतीने वागत नाहीत. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगेन की विवाह प्रसंगी मुलीला दहेज मुलीच्या वडिलांकडून घेण्याची भारतीय संस्कृतीची प्रथा या लोकांनी इस्लाम धर्मामध्ये नेऊन मांडली, ज्याला कसल्याही प्रकारचा आधार इस्लाम धर्माच्या तत्वज्ञानामध्ये सापडत नाही. मग दहेज आला कुठून? दहेज याचा पूर्वीचा शब्द जहेज, जहेजाच्या पूर्वीचा शब्द जहीज, जहीजाचा अर्थ सामान सुमान. मग सामान सुमान कोणतं? संसार उपयोगी सामान सुमान, प्रपंचाला आवश्यक असणारं सामान सुमान. आणि हे सामान सुमान मुलीच्या विवाह प्रसंगी मुलीचे आई वडील आजही देताना पाहायला मिळतात. पण वास्तविकता ही आहे की याला कसल्याही प्रकारचा इस्लाम धर्माच्या तत्वज्ञानामध्ये, पवित्र कुराणमध्ये किंवा पवित्र हदीसमध्ये कसल्याही प्रकारचा आधार सापडत नाही. आणि म्हणून मुस्लिम म्हणून वावरत असताना, मुस्लिम म्हणून जगत असताना ते लोक मुस्लिम धर्माचे अनुयायी म्हणून जगतात, परंतु समाजामध्ये भारतीय संस्कृतीचा स्वीकार करतात. आणि म्हणून या गोष्टीला कसल्याही प्रकारचा आधार तिथे सापडत नाही. 1985 ला केंद्र सरकारनं आणि 1988 ला राज्य सरकारनं हुंडा प्रतिबंधक कायदा तयार केला. आणि मग हा हुंडा प्रतिबंधक कायदा केंद्र सरकारने 1985 ला आणि राज्य सरकारने 1988 ला केला. परंतु हा हुंडा प्रतिबंधक कायदा अलीकडच्या काही वर्षांमध्ये जर झाला असला तरी हे मान्य आहे, परंतु इस्लाम धर्माच्या तत्वज्ञानामध्ये 1400 वर्षापूर्वी हुंडा प्रतिबंधक मोहीमच उघडलेली आहे. काय हुंडा घेणं म्हणजे? की आपण एखाद्या मुलीशी विवाह करतो आणि मुलीशी विवाह करत असताना त्या मुलीच्या बापाकडून, मुलीच्या वडिलांकडून, वधूपित्याकडून आपण काही रक्कम हुंडा म्हणून घेतो. मग इस्लाम धर्माचं तत्वज्ञान सांगतं की जर मुलीकडून हुंडा घेतला तर तो वधूपित्याच्या घरावर घातलेला डाका आहे, तो वधूपित्याच्या घरावर टाकलेला दरोडा आहे. आणि दरोडा टाकणं, डाका टाकणं हे इस्लामी तत्वज्ञान कधीच मान्य करत नाही. इस्लाम सर्वांसाठी. जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेश राज्यभरात इस्लाम सर्वांसाठी हे 10 दिवसीय अभियान दिनांक 9 ते 18 जानेवारी 2015 पर्यंत राबविले जाणार आहे.